Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 100% सत्तेमध्ये येणार. आम्ही 165 जागा 160 ते 65 जागा आम्ही जिंकू आणि आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. कारण या सरकारच्या संदर्भात जो काही एक रोष होता लोकांमध्ये, लोकांना बदल हवा होता आणि सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे झालेल्या मतदानाची टक्केवारी म्हणजे सामान्य मतदार राग व्यक्त करण्यासाठी, गरीब आणि मध्यम वर्गीय मतदार, त्यांच्यावर लादलेले टॅक्सेस, हे सगळ्या गोष्टी आणि त्यांची झालेली महागाईमध्ये पिळवणूक, सर्व फॅक्टर्स त्यामध्ये मतदारसंघामध्ये मतदानामध्ये दिसून आले आणि सरकारच्या संदर्भात जनतेमध्ये जे राग आणि संताप होता तो पण दिसला आम्हाला. त्यामुळे आम्ही 160 ते 65 जागा आम्ही जिंकू आणि महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू. आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. खरं तर अलीकडे तुम्ही विचारणं अगोदरच सांगतो की हे एक्झिट पोल आहे, एक्झॅक्ट पोल नाही. अनेक वेळा त्यांचे अंदाज चुकलेले आहेत. पार्लमेंटमध्ये फार बडचड के बात झाली होती, पण त्यामध्ये काय निघालं सगळ्यांना माहीत आहे. हरियाणामध्ये सुद्धा आमची स्थिती वेगळी दाखवत होती. त्यानंतर काय झालं हे सगळं आता आपल्या पुढे आहे. त्यामुळे हे निकाल किंवा हे अंदाज वर्तवले जातात हे 48 तास पूर्वीचे असतात. 48 तासामध्ये मतदार काय निर्णय घेतो हे खूप त्यामध्ये महत्त्वाचं असतं आणि 48 तासामध्ये राज्यामध्ये एकूणच परिस्थिती बदलली आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड तोटा या निवडणुकीमध्ये नुकसान होताना आम्हाला दिसते आहे. शेवट जनता आहे, फार काही वेळ नाही, 23 तारखेला निकाल येणारच. पण आम्ही जे काही आमच्या ग्राउंडवर आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यामध्ये आम्हाला कुठेही शंका नाही. सर, काल जर आपण टक्केवारी पाहिली तर मग महिलांनी सर्वाधिक मतदान केलं आहे असं म्हटलं जाते. लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम दिसून येतोय. बहुतांश महिला यंदा उतरल्या आहेत मतदानासाठी. हो, लाडकी बहीण दिली, 1,500 रुपये दिले आणि 2,000 रुपये त्यांच्या खिशातून काढून घेतले. सर्व जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ झाली मागच्या 5 महिन्यात. इलेक्ट्रिकचे बिल वाढले. त्यामुळे त्या महिलांनी संताप व्यक्त केला या सरकारच्या संदर्भात. 1,500 देऊन आमच्या बटव्यातून 3,000 रुपये काढले आणि महाविकास आघाडी आम्हाला 3,000 रुपये देणार, यामुळं त्या महिला बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं आहे. सर, एकीकडे प्रचाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादग्रस्त विधानं करण्यात आली. कटेंगे तो बटेंगे, असे सगळे बटेंगे तो कटेंगे, असे सगळेच वादग्रस्त विधानं झाली. मात्र आता ह्यावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने आव्हान मागवलेलं आहे. काय करणार नाही, केंद्रीय कुणावर कारवाई करणार. खरं तर जो पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, भारतीय जनता पक्षाने निवडणूक धर्मावर नेण्याचा प्रयत्न केला, धार्मिक वातावरण निर्माणाचा प्रयत्न केला. कारण भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस निवडणुका हारते त्यावेळेस आता त्याला निवडणुकामध्ये हिंदू वगैरे सगळ्या गोष्टी येतात. आता झाला, आज निवडणूक संपली, आता हिंदू वगैरे विषय त्यांच्यासाठी संपला. आता पैसे खाण्याचा विषय सुरू होईल त्यांचा. म्हणजे हे ठरलेलं आहे त्यांचं ते. त्यामुळे हे काही मुद्दे फार महत्त्वाचे महाराष्ट्रात उपयोगी पडले नाहीत. एक नॅरेटिव्ह त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही आणि धार्मिकतेला जनतेने थारा दिला नाही आणि पैशाचा अमाप वाटप झाला आहे. पैसे कुठे होती दिसत नव्हती ज्यावेळेस हे सगळं झालं. तर मला वाटतं की विनोद तावडेंच्या संदर्भात खरं तर त्यावेळेस भाई तिथले जे आमचे आहेत हितेंद्र ठाकूर, त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की त्या संदर्भात वरून आदेश होते असं ते म्हणाले. तर मला वाटतं की त्यांचा CDR वगैरे तपासला तर कुणाचे वरून आदेश होते, कोणत्या पक्षाच्या नेत्याचे आदेश होते विनोद तावडेसारख्या नेत्यांना अडकवण्यासाठी, हे सुद्धा पुढे येईल, पुढे आलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण तो वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. तर मी निकाल येऊ द्या, मग मी त्या संदर्भातला स्फोट करेल. मी आज काही फार त्यामध्ये बोलणार नाही. काल मवियाच्या बैठकीमध्ये नाना पटोले हे पाहायला मिळाले नाहीत आणि त्यांची अनुपस्थिती आम्ही दोघेही उशिरा आलो, रात्रीच्या विमानाने आलो. आज बैठक आहे त्यामध्ये आम्ही राहू. काल आम्हाला येणं शक्य नव्हतं. मला पण निरोप होता आणि आमच्या
नाना पटोलेंना पण निरोप होता, पण आम्हाला शक्य झालं नाही कारण आम्ही काल सगळ्या आढावा घेत होतो विदर्भातला आणि आम्हाला दुसरं फ्लाईट पण नव्हतं सकाळी जरा उशीर आल्यामुळे, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने आम्ही आलो. तर आमची एक बैठक आहेच मग त्यामध्ये ही सगळी चर्चा होईल. सर तुम्ही म्हणताय आमचं सरकार येणार आहे, आमदार जे निवडून येतील त्यांना एअरलिफ्ट केलं जाईल अशी माहिती मिळते, त्याबद्दल त्याची काय आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही पावलं उचलली जाणार आहेत का? आम्हाला त्याची गरज वाटत नाही कारण आमचं क्लिअर मेजॉरिटी आहे, त्यामुळे आमदारांचा काही संबंध नाही. आमदारांना आम्ही 23 तारखेला रात्री पोहोचण्याच्या सूचना केलेल्या आहेत, फार तर 24ला सकाळी पोहोचण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत कारण 2 दिवस सत्ता स्थापनेसाठी 48 तास शिल्लक असतात, त्यामुळे सगळ्या आमदारांनी वेळेवर पोहोचलं पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे. सर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं आहे की आम्ही त्यांना समर्थन देऊ ज्यांची सत्ता येणार आहे, त्यामुळे जसं चित्र स्पष्ट होईल ज्यांची सत्ता येईल असं वाटतंय आम्ही पूर्णपणे त्यांना समर्थन देऊ. नाही आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका त्यांची भूमिका आहे, त्यांनी कुठे जावं, कोणाला समर्थन करावं, कोणाला करू नये या संदर्भात ते ठरवतील. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यामुळे आम्ही त्यांना कुठलं बंधनं घालू शकत नाही. सर महायुतीमध्येच असलेले नवाब मलिक खरं तर त्यांनी आता निवडणुकीसाठी त्यांना तिकीट देण्यात आली होती. एकूणच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, ऑलरेडी भाजप जे आहे आरोप करते त्यांच्यावरती, मात्र ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे. आता समीर वानखडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे कारण ज्या पद्धतीत ते खुलेआम बिनधास्तपणे माध्यमांशी बोलत आहेत, या सगळ्याच वावरत असताना त्यांच्यावरती अटकेची कारवाई का होत नाही असं विचारत त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. हे सगळे विषय ज्यामध्ये त्यांनी दिले त्या भारतीय जनता पक्षाने या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते आणि सत्ता मिळाल्यानंतर विरोधात बोललं की तो टार्गेट होतो. हे सगळं चित्र जे काही आहे महाराष्ट्रातलं हे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीच्या राजकारणाचं चित्र आहे. कुठेतरी ओबीसी आणि मराठा हा जो संघर्ष पाहायला मिळाला त्याच्यामुळे ओबीसी मतदार सुद्धा अधिक प्रमाणात घराबाहेर पडलेले होते, त्याचा फायदा राजकीय जाणकारांच्या मध्ये भाजपला होईल असं म्हटलं जातं. आम्हाला तशी शक्यता दिसत नाही कारण मराठ्यांना आणि ओबीसींना दोघांनाही फसवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. दोनही समाजामध्ये प्रचंड रोष होता. आमचंही आरक्षण कमी केलं, आमच्या किंवा आरक्षणाला धक्का लावताना जे मागच्या आपण पाहिले 2, 2.5, 3 वर्षामध्ये एकही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही. अनेक लोकांना या ओबीसीमध्ये समावेश करून घेण्याचा प्रयत्न झाला आणि ओबीसीसाठी काहीही भारतीय जनता पक्षाने केलं नाही. आणि दोघांनी एकीकडे राजकीय पोळी शकण्यासाठी ओबीसींना चूप करायचं, दुसऱ्याने मराठ्यांना पाठीशी घालायचं किंवा त्यांना समर्थन द्यायचं, त्या संदर्भात त्यांची भूमिका वेगळी होती. एकूण या निवडणुकीमध्ये मराठा वर्सेस ओबीसी हा मुद्दा गौण होता. लोकांना हे सरकार नको होतं, हाच मुद्दा महत्त्वाचा होता. तर महायुतीकडून आता छोट्या घटक पक्षांना नेत्यांना संपर्क करण्याचं काम सुरू झालं आहे, त्याच्यात बगे असेल, मनसे असेल किंवा प्रहार असेल, तर महाविकास आघाडीकडून सुद्धा अशी काही स्ट्रॅटेजी आखली जाते का? छोट्या पक्षांना सामावून घेण्याच्या संदर्भात काय भूमिका आहे? याचाच अर्थ महायुती आता बहुमतापासून दूर आहे, त्यांना गरज पडते आहे असा ते एकूण अंदाज आहे. जे कोण चित्र महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं होतं, सत्ता मिळत नाही म्हणून कुठल्याही स्तराला जायचं, किती मोठ्या प्रमाणात लाडू वाटायचं काम झालं, इतका मोठ्या प्रमाणात लाडू आले कुठून, तर महाराष्ट्रात लुटूनच ते लाडू वाटले गेले, हे लपून राहिलेलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये ते सत्तेपासून दूर आहे, त्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही कोणीही पक्ष सत्तेमध्ये येण्यासाठी निवडणुकामध्ये हे प्रयत्न करत असतो ज्यांना आहे आणि एक भक्कम आघाडी करण्यासाठी आमचे पण प्रयत्न सुरू आहेत. सोलापूरमध्ये सध्या वेगळं राजकारण पाहायला मिळते. सोलापूरमध्ये सध्या वेगळं राजकारण पाहायला मिळते कारण प्रणिती शिंदे यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जो आहे जाहीर करण्यात आलाय. ठाकरे गटाला मोठा धक्काच म्हणावा लागेल. अशा 3 पक्षामध्ये अशा काही गोष्टी होत असतात, पण आम्ही तिकडे दोनही नेत्यांची समजूत घालून या वादावर पडदा टाकू. निवडणूक संपली आहे, निवडणुकीमध्ये 3 पक्ष एकत्र येऊन लढतात, तर अशा काही प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कुठे काही 288 जागामध्ये जागा वाटपामध्ये कार्यकर्त्यांची नाराजी किंवा नेत्यांची नाराजी
यातून काही प्रसंग उद्भवतात, पण हा काही टोकाची भूमिका असं मी मानत नाही. महायुती आपल्या महाविकास आघाडीला यापासून कुठल्याही प्रकारच्या दुरावा निर्माण होण्याची कुठलीही संभावना नाही असं माझं मत आहे. छोटंसं हिंदीत फक्त झालं आता मी लेट आला उद्या मतमोजणी आहे, तर शरद पवार गटाने सुद्धा ऑनलाईन बैठक घेतली. मतमोजणीच्या वेळेस काय दक्षता घेतली पाहिजे, हरकती कशा नोंदवल्या पाहिजे यावर मार्गदर्शन केलंय. काँग्रेसकडनं तसं काही मार्गदर्शन आमच्या काय सूचना आहे? आमच्या वॉर रूममधून अशा सगळ्यांना सूचना गेलेल्या आहेत निवडणुकीमध्ये काय दक्षता घ्यायची. कारण आता हॅकर सगळीकडे आता पकडले गेले आहेत. वणी मतदारसंघामध्ये ते संशयास्पद सगळे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट पकडले गेले. नवी मुंबईमध्ये तसा सगळा प्रकार झालेला. तर आम्ही आमच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत की त्या कॅम्पसच्या 100 मीटर परिसरात कुठलंही वाहन उभं राहता कामा नये. इवन प्रेसचा सिंबल लावूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या प्रेससुद्धा प्रेसच्या गाड्या असतील तर त्यामध्ये कुठलीही प्रेसच्या गाड्या मीन्स प्रेसचं नाव लावून असे प्रकार करण्याची शक्यता आहे अशी सूचना आम्हाला मिळाल्या आहे. त्या परिसरात कुठलेही व्हेकल थांबू नये आणि इंटरनेट सेवा त्या परिसरात बंद राहील याची दक्षता घ्यावी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या परिसरामध्ये आपल्या लोकांनी माणसं ठेवून त्यावर लक्ष ठेवावं. CCTV कॅमेरे लावून एक स्क्रीन बाहेर लावावी अशा अनेक सूचना आम्ही दिलेल्या आहेत. काउंटिंगमध्ये सुद्धा बॅलेट पेपरमध्ये चांगली हुशार आणि त्या तज्ज्ञ लोक बॅलेट पेपरच्या काउंटिंगला ठेवावी आणि काउंटिंगमध्ये सुद्धा यामध्ये चांगली मंडळी ठेवावी. अशा सगळ्या सूचना आम्ही ऑलरेडी सगळ्या उमेदवारांना दिलेल्या आहेत, त्यांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत, तेथील नेत्यांना दिले आहेत. आता काही विषय राहिलेला आहे. काउंटिंग है आगामी विधानसभा चुनाव के लिए, उसके पहले क्या तैयारी की गई है? कांग्रेस पक्ष की तैयारी तो पूरी है. कांग्रेस कल काउंटिंग में जो इम्पोर्टेंट उनको हमने गाइडलाइंस दिए थे उसी गाइडलाइंस को लेकर काम करे काउंटिंग में. और थोड़ा ये जो आजकल हैकर्स की हैकिंग की बात हो रही है EVM की, बड़े कुछ एक अभी वनी में इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट को पकड़ा गया, नवी मुंबई में यही प्रकार हुआ. तो इसमें कार्यकर्ता ने थोड़ा अलर्ट रहने की आवश्यकता है और उन्होंने सीरियसली इस तरफ ध्यान देने की आवश्यकता है. उस एरिया में कोई भी नहीं रहे और काउंटिंग के बाद तुरंत जैसे ही रिज़ल्ट आते हैं तो MLA ने तुरंत मुंबई में पहुंचने के लिए भी 23 तारीख को रात में या 24 को मॉर्निंग में ज़्यादा से ज़्यादा यहाँ पहुँचे. ये भी हमने सबको सूचना दिया है, उनको अवगत कराया है. और हमें पूरा विश्वास है कि हम लोग 165 के आसपास रहेंगे. हमारी उस महाविकास आघाड़ी की सत्ता महाराष्ट्र में बनेगी, इसको कोई रोक नहीं सकते. सर जो सर्वेज है वो सर्वेज सर्वे ये तो सर्वे जो होते हैं ये एग्जिट पोल होते हैं, एग्जैक्ट पोल नहीं होते. तो हम लोग अभी के लेटेस्ट हुए पार्लियामेंट हो या हरियाणा हो तो इस बारे में ज़्यादा सोचने की ज़रूरत नहीं है. 23 तारीख को जो रिज़ल्ट आएगा वो सबके सामने होगा. इस बारे में ज़्यादा चर्चा करने की भी आवश्यकता नहीं है. जो वो अपने अपने हिसाब से वो प्रेडिक्शन निकालता है. हमने हमारे ग्राउंड से रिपोर्ट जो आ रही है वो उसके आधार पर हम लोग 165 प्लस जाएंगे. सब लोग अभी राह देख रहे हैं CM का चेहरा कब घोषित किया जाएगा. 12 घंटे के अंदर में CM का घोषणा होगा. 48 तास रहते हैं. 48 रिजल्ट के बाद में तो 12 घंटे के अंदर में CM का फेस महाविकास आघाड़ी का होगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.